आई, दादा, मावशी, आत्या अशा कोणीतरी नातेवाईकांकडे राहून मी शिकायचे आणि पुन्हा पुण्याला परतायचे. मुंबईत गेल्यानंतर मीही त्या सगळ्यांसारखीच लोकल ट्रेनच्या रेसमध्ये सामील व्हायचे. तेव्हाचाच एक प्रसंग आठवतोय. त्या दिवशी आत्याने दिलेला डबा घेऊन मी लोकल ट्रेन पकडायला निघाले. मग स्लो आणि फास्ट ही लोकलची गडबड, चुकीचा प्लॅटफॉर्म, लेडीज ऐवजी जनरलचा डबा, असे सगळे सोपस्कार झाले. शेवटी प्लॅटफॉर्मवर जाऊन नेमक्या ठिकाणी थांबले. तसा गाडी यायला 3 मिनिटं वेळ होता. वाट पाहता पाहता आजूबाजूचे आवाज आणि इतर गाड्यांचे आवाज यामध्ये सापडणारा रिदम याकडे माझं लक्ष गेलं. तेवढ्यात गाडी आलीच. माझ्या खांद्यावरची भली मोठी बॅग बघून माझ्यावर कटाक्ष टाकले जात आहेत हे मला कळालं. पण प्रत्यक्षात गाडी आली आणि मी त्याच्यात कशी बसले हे मलाच कळलं नाही. जणू काही संपूर्ण गर्दीनेच ती जबाबदारी घेतली होती. गाडीत शिरताच अचानक तव्यात भांडाभांडीचा आवाज सुरू झाला. पुढे लक्षात आलं की बसायला जागा मिळावी यासाठी भांडण सुरू होतं. एक बाई म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं दादर स्टेशन आल्यानंतर मी बसणार आहे. तर दुसरी म्हणाली, मीही सांगितलं होतं का पुन्हा बसायला. तेवढ्यात एक म्हाताऱ्या आजी म्हणाल्या, वयस्क लोकांना बसायला तरी जागा द्या, इथं पायाचे तुकडे पडतायत. आमचं तर अख्खं आयुष्यच असं उभ्या उभ्या जाते. हे सगळं संभाषण मी ऐकतच होते. मला त्या गर्दीत उभं राहून धड श्वास सुद्धा घेता येत नव्हता. पण त्याच गर्दीत एक बाई कानातले आणि टिकल्या विकत होती. तर दुसरी छोटी छोटी खेळणी विकत होती. काही बायका भाज्या निवडत बसल्या होत्या. तर काही गाणी ऐकत होत्या. आणि काही चक्क मेकअप करत होत्या. असं खूप काही घडत होतं. आता प्रश्न होता तो फक्त जागेचा. खरं सांगायचं तर फक्त बूड टेकेल एवढीच जागा मिळणार होती. तरीही जणू काही सत्तेसाठी, खुर्चीसाठी राजकारणी डावपेच खेळतात तसंच काहीसं इथं रंगलं होतं. एकदाचं दादर स्टेशन आलं आणि त्या बायका 4ही दिशांनी तुटून पडल्या. पण आत्ताच चढलेल्या एका बाईला त्या म्हाताऱ्या आजींनी जागा दिली. मात्र तिला बघितल्यानंतर या सगळ्याच गप्प झाल्या. ती बाई 6-7 महिने गरोदर होती. डब्यातल्या प्रचंड गर्दीमुळे आणि धावपळीमुळे तिचा जीव घाबरत होता. तिचा चेहरा अगदी उतरला होता. तिची ती अवस्था बघून थोड्या वेळ आधी भांडणाऱ्या बायका आता तिला पाणी, सरबत, घरी बनवलेले लाडू देत होत्या. हे दृश्य माझ्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं. हे सगळं बघून आणि अनुभवून मला त्या दिवशी मुंबईची खरी ओळख झाली. मला त्या दिवशी मुंबईची खरी ओळख झाली.